एक चॅलेंजर्सचे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. गजान पॅकर्स आपला देखील एक पाठवा. गजान पॅकर्स देखील आलेले आहेत. सामन्याला सुरुवात होते. पंच सामन्याला सुरुवात करूया आपण. पहिलं षटक दुसरा सामना घेऊन येतो तो गजान पॅकर्स वर्सेस 8 चॅलेंजर्स कल्याण मोरे. पहिला चेंडू मोरे यांचा. लाईन 9+1 अशा टोटल 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. चांगली सुरुवात म्हणता येईल ती 8 चॅलेंजर्स कल्याण संघाची. बराबर लिख रहा है ऐसे लिख ऐसा ऐसा मतलब एक तो एचपी रहेगा ना सब. कादर लिख एमओएम लिख और कादर. मोरे यांचा पुढील चेंडू अलगद खेळण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 3 धावा. सुनील मोरे ठाणा एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं. एक यंगस्टर जो अतिशय नावाजलेला खेळाडू आहे. लागोपाठ 3 वेळा मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतलं ठाण्यात यावर्षी. काहीशी लय त्याला सापडत नाहीये. पुन्हा एकदा एक 9 टाकतोय. धावसंख्या वाढते ती 4 धावा. पहिल्या चेंडूवरती 4 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. सुनील मोरे यांचा पुढील चेंडू खेळतील ते मेहुल. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात या ठिकाणी मिळते. एज लागली होती थोडीशी कळली नव्हती परंतु एक धाव नक्कीच आमचे पंच चाणाक्ष नजरेने या ठिकाणी पाहत आहेत. पंच पद्मनाभ प्रभू उर्फ बाबू. सुनील मोरे यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा अलगद खेळण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच या ठिकाणी पूर्ण करतो तो मेहुल. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 6 धावा. सर्व खेळाडूंना सुवर्ण संधी. जो कोण पहिला चौकार मारेल त्याला या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक मिळेल सचिन जाऊ यांच्याकडून. निर्धावाचा चेंडू डाव्या बाहेर टाकलेला चेंडू. पंचांचा विषय होतो वाईट. धावसंख्या वाढते या ठिकाणी. धावसंख्या होते ती 7 धावा. (9+1) अशा 2 धावा पुन्हा एकदा मिळतात. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 9 धावा. काहीशी या ठिकाणी झोपेतनं उठून आल्यामुळे लय नाही मिळत आहे मोरे यांना. ठाणा एक्सप्रेस गडबडलेली दिसते. आतापर्यंत 6 धावा अवंतरच्या स्वरूपात दिल्यात त्या मोरे यांनी. पुन्हा एकदा डाव्या बाहेर टाकलेला चेंडू. पंचांनी इशारा दिला वाईटचा. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 10 धावा. निर्धावाचा चेंडू ब्लॉकल पद्धतीच्या चेंडूचा या ठिकाणी मारा करतोय तो मोरे. शेवटचा चेंडू
रन नाही, डॉट बॉल. डेड चेंडू या ठिकाणी घोषित केलाय. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या आहे ती 10 धावा. आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वात महागडे षटक, अर्थातच 10 धावा दिल्यात आतापर्यंत. मागच्या देखील सामन्यात एक षटक टाकलं होतं, परंतु त्या षटकात 9 धावा आलेल्या होत्या. या स्पर्धेतील सर्वात महागडे षटक. हरीश आणि गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहू शकतो. मुलुंडमधील एक उभरता तारा, उभरता सितारा ज्याला म्हणता येईल, चक्री गोलंदाज, चक्री पद्धतीची गोलंदाजी करतो. चक्री किंग ज्याला म्हटलं अर्थातच हरीश. पहिला चेंडू पायांच्या जवळ टाकलेला चेंडू, एक धाव जाते. निर्धावच्या स्वरूपात हा चेंडू पडतोय. निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी करतो तो हरीश. पुन्हा एकदा एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते. स्वीप पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्या होती 11 धावा. निर्धाव चेंडू होतो या ठिकाणी. सुंदरशी गोलंदाजी करतो तो हरीश. सुंदर असा चेंडू, एक धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होती ती 12 धावा. चांगले षटक टाकतोय तो या ठिकाणी हरीश. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि फक्त 2 धावा दिल्यात. पुन्हा एकदा सुंदर असा पद्धतीचा फटका, रिव्हर्स पद्धतीचा मारलेला फटका, एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 13 धावा. या ठिकाणी आमच्या मंडळाचे सर्व मंडळाचे मार्गदर्शक शैलेशजी परोळकर या ठिकाणी आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर या. सन्माननीय शैलेशजी परोळकर, आपल्याला विनंती, आपण कृपया व्यासपीठावर या. हरीश यांचा पुढील चेंडू. आकाश काहीसा स्थिर सावर होऊन खेळतो या ठिकाणी. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू जातो. चांगले षटक या ठिकाणी म्हणता येईल. थोड़ी काउंट होगा उसके इंडिविजुअल स्कोर में. धावसंख्या आली 13 धावा. तीन फॅमिली आहे. मितेश यांचा 22 या ठिकाणी एक धाव मिळतो. मितेश यांचा पहिला चेंडू लेग ब्रेक, त्याचा लेग कट होणारा चेंडू काहीसा कळला नव्हता तो विकेट किपर यांना सुद्धा. मेहुल स्वतः या ठिकाणी फसले, त्याचबरोबर विकेट किपर सुद्धा या ठिकाणी फसलेले आहेत. धावा.
सुंदरसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणता येईल ते इरफान यांचं, परंतु एक धाव या ठिकाणी नक्कीच पूर्ण केली ती आकाश आणि मेहुल यांनी. धावसंख्या मात्र वाढते, धावसंख्या होती 16 धावा. स्पर्धेचा दुसरा सामना चालू झाला आणि अजूनही या दुसऱ्या सामन्यापर्यंत आम्हाला एकही चौकार पाहायला मिळाला नाहीये आणि म्हणूनच चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. दरम्यान एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. जो कोणता खेळाडू स्पर्धेतील पहिला चौकार मारेल त्याला 200 रुपयाचं पारितोषिक सचिनजी जाळवी यांच्याकडून या ठिकाणी देण्यात येईल. पुन्हा एकदा अजून एक नऊ अवांतर धावसंख्येची खैरात या सामन्यात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सामन्यात पहिल्या षटकात सुनील मोरे यांनी देखील अवांतर धावसंख्या टाकलेली होती. आता देखील धावा देतो अवांतर. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. संघाची धावसंख्या होती 19 धावा. संघाची धावसंख्या ती 19 धावांतर तब्बल 10 धावा या अवांतर आहेत. सुंदरसा फटका, एक धाव नक्कीच या ठिकाणी स्वीपच्या स्वरूपात. आणि काहीसा वलटोवरचा खेळ असा असतो, एक एक धाव तुम्हाला जमवायला लागते. धावसंख्या ही कशी तशी 20-22च्या वर न्यायची आणि मग सामना मात्र गोलंदाजीच्या बळावर जिंकायचा. सगळ्या संघाचीच रणनीती असते. पुन्हा एकदा या ठिकाणी काहीसा मिसफील्ड होतोय. या ठिकाणी नो बॉल दिलेला आहे. पंच आपला निर्णय कळवा. नो प्लस विकेट बॉल काउंट. नो प्लस विकेट बॉल काउंट. समजला ना. रन काउंट, बॉल काउंट, विकेट काउंट. शेवटच्या या ठिकाणी चेंडू टाकतोय तो अर्थात नितीनजी राणे. आपल्याला विनंती करतो आपण वरती या. सचिन जाऊ आपल्याला बोलवत आहेत. स्कोर झालाय तो 21 धावा. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे षटकातला आणि बघूया फलंदाजी कोण उतरतोय. तो फलंदाजी उतरले ते दिनेश. प्रफुल्ल कदम, आपण कुठे असाल तर कृपया व्यासपीठावर या. सचिनजी जाऊ आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. प्रफुल्ल कदम. स्कोर झालाय तो 21 धावा. 21 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला. मितेश यांचा शेवटचा चेंडू या ठिकाणी खेळेल तो दिनेश आणि या ठिकाणी खेळाडू बाद. KP9 आयोजित आपला चषक 2017 वर्ष तिसरे आणि लागोपाठ तिसऱ्या वर्षी होणारी स्पर्धा. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या वर्षीची स्पर्धा झालेली ती भांडूप परिसरातील खेळाडूंसाठी होती. दुसऱ्या वर्षीची स्पर्धा आलेली ठाणा भांडूप मुंबईच्या खेळाडूंसाठी होती. ठाणा भांडूप मुंबई असे वेगवेगळे लॉट होते आणि यावर्षी मात्र सर्व ओपन लॉट पद्धतीची स्पर्धा फेसबुकवरती लाईव्ह ड्रॉ आपण केले होते आणि यूट्यूबवरती लाईव्ह भांडूपमध्ये होणारी पहिली क्रिकेटची स्पर्धा आहे. आणि या KP9 संघाचं वैशिष्ट्य, या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त क्रिकेट खेळून पैसा कमावणं या खेळाडूंचं वैशिष्ट्य नसतं, तर मागील वर्षी झालेल्या दुष्काळग्रस्तांना देखील यांनी मदत केली होती या क्रिकेटच्या माध्यमातून. यावर्षी देखील जे दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत त्यांना आपण या स्पर्धेतून थोडासा एक मानधन, एक मोबदला आपण आपल्या गरीब शेतकऱ्यांसाठी देणार आहोत. खेळाच्या माध्यमातून देखील समाजाची सेवा करण्याची संधी KP9 संघ या ठिकाणी करतो. मग त्या संघासाठी बरेच जण परिश्रम करतात. मग ते नितीन राणे असतील, सचिन जाऊ असतील, प्रफुल्ल कदम असतील, सलील कदम असतील, असे बरेचसे खेळाडू, सगळ्यांची नावं घेणं मला शक्य नाही, परंतु संपूर्ण संघ आणि सगळा मित्रपरिवार हा नक्कीच या स्पर्धेसाठी मेहनत घेतो.
दरम्यान वळवा सामन्याकडे सामना झालाय तो 3 षटकांकडे धावसंख्या ती 21 धावा. पॉवर प्लेचं षटक अर्थातच एक खेळाडू फक्त स्टंपच्या मागे, बाकी सगळे आतमध्ये. धावसंख्या झाली ती 21 धावा. शेवटचे षटक. अजूनही एकही चौकार या स्पर्धेतील लागला नाहीये. चौकारासाठी पारितोषिक आलंय ते 200 रुपयाचं सचिनजी जाऊ यांच्याकडून. हरिश्चंद्र पुढचा चेंडू डाव्याशीच्या बाहेर चेंडू पंचांचा तो वाईड. अर्थातच अवांतर धाव. या स्पर्धेतील 11वी अवांतर धाव. या ठिकाणी पंच आपला निर्णय देतील आणि या ठिकाणी चाणक्य नजर पंचांची. अर्थातच या ठिकाणी गडी बाद होतोय. या ठिकाणी अर्थातच वर्ष 2016-17 हे वर्ष ज्या ज्या खेळाडूंनी गाजवलं त्या खेळाडूंची आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. त्यातील एक खेळाडू या वर्षातील सर्वात एमर्जिंग प्लेअर ज्याला म्हटलं जातं, या वर्षातील उगवता तारा आणि या वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याला म्हटलं जातं, अर्थात सागर निवाते वय वर्ष 18 या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतो कृपया व्यासपीठावरती या. सत्कार मूर्ती 2017 सागर निवाते या ठिकाणी आले. एकदा जोरदार टाळ्या सागर निवाते यांच्यासाठी. वय वर्ष 18 सागर निवाते. दरम्यान सामन्याकडे एक धाव लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 23 धावा. चांगले षटक या ठिकाणी टाकतोय तो अर्थातच हरीश. पहिल्या षटकात फक्त 3 धावा दिल्या होत्या. या षटकात एक गडी बाद करून 2 धावा दिल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू. एक धाव या ठिकाणी मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात. थोडंसं यष्टीरक्षक काहीसं गच्चा क्षेत्ररक्षण करतोय म्हणावं लागेल. बॅटच्या स्वरूपात बॅटकट या ठिकाणी लागून एक धाव मिळाली आहे. हेमंत आणि रवी नावरलेले असे खेळाडू. सुंदर चेंडू अलगद खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी धावाची संधी या ठिकाणी आणि या ठिकाणी खेळाडू बाद. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणता येईल. सुधीर घनावडे यांचं स्वतः संघ मालक आहेत आणि बाद झालाय तो खेळाडू अर्थातच रवी. बघूया आता फलंदाजी कोण उतरतोय ते. आणि फलंदाजी उतरतोय तो मयूर. धावसंख्या वाली होती 24 धावा. भाई दादा धाव जा चड्डीवर तुला बोललो मावा बिवा तुला आठलं तुला बोललो. उजव्या बाहेर टाकलेला चेंडू पंचाचा इशारा तो वाईटचा. अवांतर धाव पुन्हा एकदा वरती. या सामन्यात भरपूर अवांतर धावा मिळाल्या. आतापर्यंत धावसंख्या ती 25 धावा. पुन्हा एकदा एक अवांतर धावसंख्या वाढते. वाईट प्लस एक अशा 2 धावा. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे ती 27 धावा आणि या 27 धावसंख्येमध्ये 15 धावा अवांतर आल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा एक अवांतर धाव आणि अवांतरला 9+1 अशा 2 धावा. धावसंख्येवाली ती 29 धावा. अभी का 9+1 लिखा. काम तर मिनिंग होऊ दे ना.
पुढून मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक खेळाडू बाद होतोय. एकोणतीस या धावसंख्येवरती बाद होणारा गडी. किती विकेट गेले इधर देखना. एक, 5 दो. हो गया शायद 5 या 6 हुआ इसमें कितना आया इसमें गिनना. या ठिकाणी एक अतिशय नावाजलेले खेळाडू ज्यांनी एक काळ गाजवला होता, अर्थातच हेमंत बिंगाडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर या. सन्माननीय हेमंतजी बिंगाडे आपल्याला विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर या. सचिनजी जाळी देखील आपल्याला बोलवत आहेत. आपल्याला विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर या. अलगद खेळण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळते. धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते ती 30 धावा, जिंकण्यासाठी 31 धावांचं गरज. विकेट किती गेले 5 गडी बाद. धावसंख्या होती ती 30 धावा, जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. सन्माननीय हेमंतजी बिंगाडे आपल्याला विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती या. सचिनजी जाऊ आपल्याला बोलवत आहेत. हा कोण एकाला कोणाला तरी तिकडनं पाठवा आणि त्याच्या हातात देतो तिकडनं. दरम्यान आपण या ठिकाणी बघूया. या ठिकाणी आपण KP9 संघ आयोजित आपला चषक 2017 वर्ष तिसरे या स्पर्धेत ज्या 2016-17 वर्षे ज्या खेळाडूंनी गाजवलंय त्या नावाजलेल्या 10 खेळाडूंचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. त्यातील पहिला सत्कार आपण या ठिकाणी करतोय. अर्थातच वय वर्ष 18 या वर्षातील उभरता सितारा ज्याला म्हणता येईल, ज्यांनी आपल्या गोलंदाजी बळावरती आसलबा पॅकर संघाला सामने जिंकवून दिले. अर्थातच सागर निवाते हा या ठिकाणी उपस्थित आहे. मी या ठिकाणी सन्माननीय सचिनजी जाऊई यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण सागर निवाते यांचा सत्कार करावा. वय वर्ष 18 प्रफुल्लजी कदम यांचे शुभास्ते या ठिकाणी सत्कार होतोय. वय वर्ष 18 या वर्षातील सर्वात उभरता तारा. जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. मुंबई, गोवा, अख्ख्या महाराष्ट्रावर त्यांनी हे सामने जिंकून दिले आसलबा पॅकर्स संघाला. काय म्हणणार या ठिकाणी सागर, तुम्हाला या ठिकाणी पारितोषिक मिळालंय. 2 शब्द तर बोलावेच लागतील कारण आम्हाला या ठिकाणी आयोजकांचं देखील म्हणणं आहे. काय म्हणाल या ठिकाणी तुम्हाला सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक मध्ये या वर्षाचा, जिथे 100-200 खेळाडू असतात त्यातनं तू एक निवडला गेलायस, काय म्हणशील? मला खूप आनंद वाटतोय मला गोलंदाज हे भेटले म्हणून. धन्यवाद. जास्त त्याला बोलता येत नाही, लाजतो, हरकत नाही. अशीच कामगिरी यापुढे देखील तुमच्या हाताने हो ही सदिच्छा. वळूया सामन्याकडे. धावसंख्या झाली होती नवीन देऊ हे घे बाबू पकड. दरम्यान वळू आपण या ठिकाणी सामन्याकडे. जिंकण्यासाठी गजान पॅकर्स संघाला गरज येते 31 धावांची. समजलं ना आता सेम असंच कर. हे नितीन याच्यानंतरची मॅच यांच्यातच ना. जीवा माला अर्थात मुलुंडशी आपण तयारीत राहा. याच्यानंतर जो संघ या सामन्यात विजय होईल त्याच्यावर तुमचा सामना होईल. मामा तयारीत राहा. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला करायची आहे. सन्मान्य नितीनजी राणे आपल्याला विनंती करू आपण व्यासपीठावर या. सर्व खेळाडूंना एक नम्र विनंती, आपण आपल्या आणलेल्या बाईक ज्या गेटसमोर उभ्या केल्या त्या जरा कृपया काढा. ट्रॅफिकला त्या ठिकाणी त्रास होतोय. सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना विनंती, गेट समोर आपण ज्या बाईक लावल्यात त्या कृपया काढा. खेळाडूंना या ठिकाणी भरपूर त्रास होतोय. हेमंत हेमंत बारिया यांचा पहिला चेंडू खेळतील ते स्टार ऑफ नाणेपाडा इरफान आणि नॉन स्ट्राईकला येतो रोजो.
कुठला प्लेअर आहे कुठे जातो कधी बघितलं नाही ना मुलांमध्ये पहिल्या चेंडूवर एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळाली हेमंत यांच्या गोलंदाजीवर. सुंदर असा चेंडू एक अवांतर धाव वाईडच्या स्वरूपात एक धाव वाढते. धाव संख्या होती ती 2 धावा. अलगद मारण्याचा प्रयत्न एक टॅपच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी मिळते. एक धाव पूर्ण होते. तो बोलतो तुझी मुलाखत घ्यायची माझी मुलाखत अरे मी फ्रेश होऊन येतो व्यवस्थित अरे मी आता कपडे करून येतो तेव्हा हा फ्रेश उतरला सकाळपासून म्हणत मारतो तुझं पण घेतो मुलाखत हा. धावसंख्या मात्र या ठिकाणी वाढते. धावसंख्या होती ती 3 धावा. 2 चेंडूत 3 धावा झाल्यात. या स्पर्धेत बघूया आपण अजूनही एकही चौकार लागला नाहीये आणि चौकारासाठी या ठिकाणी पारितोषिक वाढवलं आहे सचिन जाऊ यांनी. 200 रुपयाचं पारितोषिक होतं ते आता 300 रुपये गेलेलं आहे. बघूया पहिला चौकार या ठिकाणी कोण मारतंय. फोन करणे बोलू आज येऊन यायला सांग. सचिन जाऊ यांचे सेक्रेटरी पावा यांनी तयार ठेवावं पाकिट. वाईट प्लस 1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळतात. धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते ती 5 धावा. ज्या पद्धतीने गजान पॅकर्सच्या सुनील यांनी पहिल्या षटकात अवांतर धावा दिल्या होत्या तीच गत या ठिकाणी होते ती हेमंत बारी यांची. सुंदर असा चेंडू लेग कट पद्धतीचा चेंडू. एक धाव या ठिकाणी काढली ती रोजो यांनी. धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते ती डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव दिली आहे. धावसंख्या होती 6 धावा. कारची फोन करू नाही बोलला मला नाही वाटत त्याचं कसं आम्हाला चंदीसाठी फोन केला त्याचा ते मी रात्री 7 वाजता येतो आणि नंतर मी त्यांना फोन काढला व्हॉट्सअपवर ते मी मला नाही वाटत कारण त्याचा मी 3 अनुभव घेतला त्याचं कसं नव्हतं जिथे जास्त पैसे भेटतात ना चंदू असं चंदू खरा तरी होतो. हेमंत याचा पुढील चेंडू खेळते ते रोजो. मिडल इनिंगला या ठिकाणी KP9 संघाचे मित्र मार्गदर्शक अर्थात अक्षयजी मोरे या ठिकाणी उपस्थित. त्यांचं देखील आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. कृपया आपण आसनस्थ व्हा. हेमंत बारी यांचा पुढील चेंडू खेळतील ते इरफान. पुन्हा एकदा सुंदर चेंडू निर्धाव जाण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सुंदर चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी म्हणता येईल तो हेमंत बारी यांचा. लेग कट पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. आतापर्यंत 7 धावा या षटकात आलेल्या आहेत. अजूनही एक चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा टॅप पद्धतीचे खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 8. पहिल्या षटकात धावसंख्या होती 8 धावा. सोलंकी या ठिकाणी KP9 संघाचे आधारस्तंभ नावाजलेले गोलंदाज किरीट सोलंकी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. दोन टी शर्ट दे ना. या ठिकाणी खास आम्ही अभिनंदन करतो श्रेयांश सावला उर्फ सनी खास मुलुंड येथून या ठिकाणी आलेले आहेत. सामना चालू करा. रवी यादव रवी पवार आपल्याला विनंती आहे कृपया सामना चालू करा. हेमंत बारिया थोड्याच वेळात या ठिकाणी नामवंत असे समालोचक चंद्रकांतजी शेट्टे उर्फ चंदू सर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करणार आहोत. गोलासाठी येतो तो आकाश.
अजूनही गावांतर धावायची सुरुवात. प्रत्येक ओव्हर वाईटनीच पडली. म्हणून ठाण्यातल्या बॉलरांचे बॉलच पोचत नाही पहिली गोष्ट. मोरेबिरीचे बॉल कुठे टाकवतो बघितलं बॉलच पोचत नाही. 15-17 रन तर एक्स्ट्रा खालचं 4 रन सॉलिड खालचा ना तेच सांगते. आम्ही 3 आणि ते हरसाठी मारामारीचं लॉट नाही खालचा लॉट सॉलिड झाला. उद्या पण तसंच झालंय. उद्याचा जॉर्जचा वरचा लॉट चांगला भेटला पण खालचा लॉट चांगला आहे. जॉर्ज खाली पाहिजे त्रिशामध्ये. हां कधीची सुंदर असा चेंडू, सुंदर असे धाव या ठिकाणी नक्कीच काढले रोझो यांनी. निर्धावाचा चेंडू, धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या स्थिरवली, धावसंख्येतील 10 धावा. काय मकरन गोलंदाजी करतो तो मकरन. त्या पद्धती चेंडू पहिल्या चौकार होतोय का पाहूया, परंतु एक धाव. पहिल्या चौकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक झालंय अर्थात सचिनजी जवळ यांच्याकडून. अजूनही चौकार गेलेला नाहीये. पावळा हे थोडीसे नाखुश दिसत आहेत. 300 रुपये त्यांनाच द्यायचे. सचिन जवळ आम्हाला कळवतात. याचं नाव आहे, याचं नाव आहे भाई आहे का मकरन. याचा पुढील चेंडू खेळतील ते अर्थात इरफान. रेझिंग स्टार ऑफ मुलुंड. हॅलो, दोन चेंडू 2 धावा मात्र या ठिकाणी दिलेत. पुन्हा एकदा एक अलगद खेळण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळते टॅपच्या स्वरूपात. धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या झाली होती 11 धावा. चांगलं षटक टाकलं होतं मकरन. 12 धावसंख्या झाली होती 12 धावा. तूने उधर क्रॉस नहीं किया, अंदर बोला क्रॉस करने का. 8 पे कर, 8 पे क्रॉस कर. सचिन आता लाईट लावून घे तिकडच्या पण. सुंदर असा चेक. रुकेगा तो नहीं होगा, नहीं रुकेगा तो हो जाएगा. त्या पद्धतीचे चेंडू 2 धावा मिळतात का पाहूया. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणता येईल. काय नाव याचं? गौरव नामांकित असा खेळाडू चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले ते गौरव यांनी. आपल्यासाठी एक धाव नक्कीच या ठिकाणी वाचवली आणि या ठिकाणी दुसरे षटक संपतंय. दुसऱ्या षटकात धावसंख्या होती 14 धावा. चांगलं षटक या ठिकाणी मकरन यांचं. 5 धावा षटकात दिल्या. जिंकणारी 31 धावांची गरज. धावसंख्या 2 षटकात 14 धावा. बॉलर्स नेम प्लीज. मयूर.
तरी लेटच झाला ना तसं, तरी लेटच झाला ना. 9 वाजता जास्त होईल, जास्त होईल, तरी पण जास्त होईल. पुढच्या मॅच कंटाळवाण्या मॅच आहेत, टाइमपासवाले आहेत हे सगळे हौशी आहेत. हेच रांडेचे टाइमपास किती करेल विचार. बॉल टाकेल मग थुकेल मग परत हा फिल्डर बदलेल तो फिल्डर बदलेल. टाइमपास करा भाई. टाइमपास कर आपले पाहुणे हात टाकून काय चालू माझ्या काय लक्ष नाही. मयूर यांचा वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरा षटक या ठिकाणी टाकतात तो मयूर. सुंदर असा चेंडू थोडा उजव्या अशीच्या बाहेर येतो, पंचांचा इशारा येतो वाईटचा. धावसंख्या मात्र वाढते, धावसंख्या होते ती 15 धावा. सागर राणे यांचे पिताश्री जीवन राणे कबड्डीपट्टू यांचे पण हार्दिक या ठिकाणी सन्माननीय श्री सागर राणे यांचे पिताश्री जीवनजी राणे हे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर या. माझी कबड्डीपट्टू आहेत, भांडूप परिसराचं नाव त्यांनी भरपूर उज्ज्वल केले. आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर या. सुंदरसा चेंडू या ठिकाणी टाकला मयूरांनी, निर्धाव चेंडू गेला. वळूया पुढच्या चेंडूवर. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी नो आणि विकेट. बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट. धावसंख्या मात्र झाली होती 17 धावा. तीन चेंडू या ठिकाणी झालेले आहेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. सन्माननीय जीवन राणे साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर असं असावा. सागर राणे यांचे पिताश्री. एक धाव या ठिकाणी विकल्याच्या स्वरूपात येते, अर्थातच धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 18 धावा. पुन्हा एक खेळाडू या ठिकाणी बाद होतो धावबादच्या स्वरूपात. धावसंख्या काहीशी स्थिरावली आहे, धावसंख्या ती 18 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे षटकातला. सात चेंडू 13 धावांची गरज. 7 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. अर्थात एक तरी चौकार आता बसलाच पाहिजे. आणि सचिन जावी थोडेसे या ठिकाणी खुशीत आहेत का अजूनही चौकार या बसलेला नाहीयेत. बघू पिक्चर क्लिअर दिलंय का नाही, एवढं सगळं चालू ठेवलंय. एक धाव या ठिकाणी मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात. लेट आहे या ठिकाणी. षटक मात्र संपतोय. पहिल्या षटकाचं तिसऱ्या षटकाची धावसंख्या ती 19 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज. 6 चेंडू 12 धावा. कसं 11ला विन. 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. आणि गोलंदाजी अर्थातच हुकुमचा एक्का ज्याला म्हटलं तर साई संघाचा हेमंत बारिया.
प्रफुल, हे प्रफुल लाईट लावून घे ना, करून घे आत्ताच, कारण आता अंधार होत जाणार, आता अंधार होत जाणार. पॉवर प्लेचं षटक जिंकण्यासाठी 6 चेंडूत अर्थातच 12 धावांची गरज. आणि अजूनही ज्याची आम्हाला आवश्यकता वाटते अर्थात चौकार अजूनही एकही बसलेला नाहीये. बघूया तो चौकार या स्पर्धेतला बसतोय का. तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक आहे सचिन जाऊ यांच्याकडून. पहिला चौकार अजूनही स्पर्धेचा बाकी आहे. 300 रुपयाचं पारितोषिक. जिंकण्यासाठी 6 चेंडूत 12 धावांची गरज. 6 चेंडूत 12 धावांची गरज. 5 चेंडू 12 धावा. आणि या ठिकाणी खेळाडू बाद होतोय. चार चेंडूत 12 धावांची गरज. आणि अर्थातच फलंदाजी उतरतो तो पराग. सुंदर चेंडू, हलका पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकलेला स्लोवरवर. आणि स्लोवरवर या ठिकाणी बाद होतो पराग. आणि फलंदाजी उतरला तो मितेश. नो चेंडूवरती या ठिकाणी गडी बाद होतोय. अर्थातच बॉल काउंट, रन काउंट, विकेटही काउंट. हरीश एकतर्फी झालेला सामना. अर्थात या ठिकाणी विजयाच्या दिशेने आगेकूच करतो तो साई एट चॅलेंजर्स कल्याण. आणि पहिला चौकार या स्पर्धेचा आहे. 300 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागू होतोय. महेश आपला संघ या ठिकाणी पराभूत झाला, परंतु पहिला चौकार महेश यांनी मारला. त्यांना 300 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागू होतं ते सचिन जाऊ यांच्याकडून. हे काम कर, 2 मिनिटं थांब. पहिले ते दे ना, तो हारलेला पहिले दे ना. या ठिकाणी नाणेफेकी आपण करून घेऊया. जीवामाला वर्सेस साई एट चॅलेंजर्स यांच्यात नाणेफेक होतोय. नाणेफेक करण्यासाठी आपण या डिसेंबर नंतर सांगा. या ठिकाणी मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आता ज्या खेळाडूंनी चौकार मारला या स्पर्धेतील पहिला चौकार महेश आपल्याला विनंती आपण या सचिन जाऊ यांच्या शुभ हस्ते आपल्याला 300 रुपयाचं पारितोषिक देण्यात येतं. 2 मिनिटं थांब, यांचं होते ना पहिले. ज्याने चौकार मारला तो खेळाडू या स्पर्धेतील पहिला चौकार अर्थात महेश. 300 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी सचिन जाऊ यांच्याकडून. जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे सन्माननीय जीवनजी राणे यांना मी विनंती करतो आपण कृपया मैदानात या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया. नितीन, सन्माननीय जीवनजी राणे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. जीवामाला वर्सेस एट चॅलेंजर कल्याण 2 संघांमध्ये आपण नाणेफेक करून घेतोय. काढतो ना मकरन